हॅलो, गुड मॉर्निंग. मग असं देवपूजा करायला लागली की तिच्याजवळ जाऊन बसायचंच असतं. रोजचं हेच चालू आहे. आबा पुस्तक वाचूपर्यंत हे आम्ही असं बसलेलो असतो. आत्यांच्या घरी एक लग्न होतं, तिकडे आम्हाला जायचं होतं. स्पेशल इन्व्हिटेशन होतं आणि खूप वर्षांनी आम्ही जाणार होतो. सो सावीला आम्ही घेऊन गेलो तिकडे. कधी मी लहान असताना वगैरे आत्याच्या घरी गेलेले, त्यानंतरनं कधी गेलेच नाही. आणि आम्ही असं ट्रॅफिकमध्ये इतकं अडकलो, खूप टाईम लागला. अर्धा पाऊण तास आम्ही ट्रॅफिकमध्येच देन फायनली पोचलो तिथे. थोडं लवकर पोचलोत. आबांनी आम्हाला खूप लवकर घेऊन गेले तिकडे. 12:30चा मुहूर्त आहे म्हणत म्हणत 1 वाजून गेला फायनली. तरी आत्ता आले नवरदेव नवरी सगळी वरात घेऊन आलेले. खूप लोक येत जात बोलवत होते, पण मला आठवत नव्हतं ह्या कोण ह्या कोण, कारण लहान असताना पाहिलेलं. जेवण केलं, नवरा नवरीची भेट घेतली, काकूंची भेट घेतली, देन माझा आणि साईचा एक छोटासा व्हिडिओ घेतला आणि घरी आलो. आणि फायनली आम्ही रोज दुपारी संध्याकाळी फक्त आंब्यांवर राहिलो आहे. आता आंबे खाल्ले आणि संध्याकाळी मस्तपैकी कम्फर्टेबल सावीला कपडे घालून वरती घेऊन चाललो आहे फिरायला, कारण आता खूप ऊन आहे. छान होता आजचा दिवसही. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.